अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आज ना मी वेगळ्या पद्धतीचं सँडविच बनवून दाखवणार आहे. चला लागूया तयारीला. सँडविचला मला ना हा बटाटा लागणार आहे, तर मी पूर्वतयारी केलेली आहे. बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे, तो पाण्यात घालून किसून मग तो पिळून हा असा बटाटा तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये लागणार आहे मला कोथिंबीर, ही कोथिंबीर घालायची सगळी, आणि शिमला मिरची, थोडीशी ही हिरवी मिरची, कॉर्न, आणि हिरवी चटणी केली आहे, ती हिरवी चटणी घालायची आहे. मीठ घालणार आहोत, साधारण एक 1.5 चमचा, छोटा चमचा आहे, 1.5 चमचा पुरे झालं. आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ते चीजचं स्लाइस आहेत माझ्याकडे, तर चीज स्लाइस आपल्याला ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचंय. तर आपल्याला ह्या ना 3 स्लाइस मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत चीजच्या. आता ह्या सगळ्या सारणाला आपल्याला सगळं स्मॅश करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं आपलं मस्त कालवून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे सारण आहे ते लावून घ्यायचं. याला वेगळं बटर वगैरे घालायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये चीज घातलेलं असतं. हा, आता ह्याच्यामध्ये बघा हे लावून झालं. ह्याच्यावर आपल्याला अजून एक स्लाइस ठेवून घ्यायचंय, त्याच्यावर पण हे सारण आपण घालणार आहोत. आणि आता हे जे तयार केलं याला आपण फ्राय पॅन मध्ये थोडं तेल घालून आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. आता ह्याच्यावरती मी घालणार मोझरेला चीज. हे मात्र लागतं भरपूर घालायला. आणि हे सगळं घालतो ना आपण, स्लाइस चीज घातले, पुन्हा हे मोझरेला चीज घालते, मग परत परत ते बटर म्हणजे अगदी सगळं हे करत नाही बसा. बटरची काही गरज नाही. थोडंसं फ्राय करायला आपल्याला फ्राय पॅन मध्ये चिकटू नये ब्रेड म्हणून थोडंसं तेलाचा वापर करायचा, तेल त्याच्यामध्ये घालायचे. आता ह्याच्यावरती मी घालणार आहे थोडंसं स्लाइटली चिली फ्लेक्स. हे चिली फ्लेक्स सुद्धा मी घरीच बनवून ठेवलेलं आहे. आणि थोडं घालणार आहे, आपल्याला लागणार आहे ते ऑरेगॅनो. आता हे मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. तेल आपण थोडं घातलं की मग कसं ब्रेड आहे ना, ह्याला फ्राय पॅनला आपलं चिकटत नाही, म्हणून आपल्याला ते घालून घ्यावं लागतं. आणि हे ठेवणार आपण ह्याच्यावर आणि झाकून ठेवायचंय. मंद आचेवरती आपल्याला होऊ द्यायचंय हे, कारण आज जर तुम्ही मोठी ठेवलीत तर खालनं ब्रेड लगेच हे होऊन जाईल, लाल होईल किंवा जळून जाईल. त्याची खबरदारी घ्यायची की आपण अगदी म्हणजे मंद आचेवर करायचं, सावकाश, काही घाई नाहीये. आणि व्यवस्थित मंद आचेवर केलं की जिन्नस छान बनतं, टेस्टी पण होतं ते. म्हणून कुठलीही तऱ्हेची घाई करायची नाही. कुठलाही जिन्नस बनवताना अगदी आरामात बनवायचंय. झालं आपलं सँडविच रेडी. आता ह्याला कट करायचंय. सँडविच आपलं रेडी.
तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण सँडविच बनवा वेगळ्या पद्धतीचं, आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा की कसं झालं, तुम्हाला हा सँडविच बनवताना ह्याची टेस्ट आवडली का. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला रेडी राहा. चला, पुन्हा भेटूया आपण. बाय.